नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित गीतांबरी ही गीता तत्वज्ञानावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण सुदर्शन 24वे या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. श्रीकृष्णाच्या मुखातून दिव्य तत्वज्ञान ऐकल्यानंतर संजयाचं अंतःकरण दाटून आलं होतं. अंतःकरणात आनंदाची भरती आली होती. त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले होते. सहजगत्या त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचं भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचं भाग्य आज मला लाभलं. खरोखर मी धन्य झालो आहे, कृतकृत्य बनून गेलो आहे. संजयला झालेला दिव्यानंद त्याच्या नेत्रांना लपवता आला नाही. त्याचे नेत्र अलौकिक आनंदाने चमकू लागले. परंतु धृतराष्ट्राला ते दिसले नाहीत. व्याकुळ मनस्थितीत तो हातावर हात चोळत बसला होता. मोठ्या उत्साहानं संजय पुढे म्हणाला, महाराज, आपणही माझ्यावर कृपा केली म्हणायची. दिव्य दृष्टी देण्यासाठी आपण माझी योजना केली. गुरु व्यास महर्षींनी माझ्यावर अनुग्रह करून मला दिव्य दृष्टी दिल्यामुळे मी साक्षात योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखातून परम योगरूप संवाद ऐकला. त्यामुळे मी संतुष्ट होऊन गेलोय. महाराज, एक गोष्ट मात्र आपल्याला सांगतो. तो योगरूप संवाद करणारा वासुदेव नव्हता की नंदलाल नव्हता. तो साक्षात भगवान होता. त्याचं रूपही अद्वितीय असं होतं आणि त्याची वाणीही दिव्य होती. त्याचा उपदेश ऐकण्याचं भाग्य. संजयचा कंठ दाटून आला. गदगदत्या स्वरातच तो पुढे म्हणाला, त्याचे ते शब्द पुन्हा पुन्हा आठवूनसुद्धा माझं मन आनंदित होत आहे, धन्य होऊन जात आहे. धृतराष्ट्र शांतपणाने त्याचं बोलणं ऐकत होता. बाजूला बसलेल्या विदुराला मात्र संजयला झालेला दिव्यानंद प्रतीत होत होता. तो म्हणाला देखील, श्रीकृष्णाचा हा दिव्य उपदेश केवळ अर्जुनासाठी नाही संजया, तर जोपर्यंत मनुष्यजात या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या काळात मार्गदर्शन करण्यासाठी हा उपदेश उपयुक्त ठरणार आहे. ऐहिक, पारलौकिक, सांसारिक, सामाजिक प्रश्नांचा उच्छेद करून सुख समाधान प्राप्तीसाठी समस्त मनुष्य जातीला दिलेला हा दिव्य संदेश आहे. भावनावेग आवरून संजय सहजगत्या म्हणाला, खरं आहे तुमचं महामंत्री. ज्या पक्षामध्ये योगेश्वर कृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे त्या ठिकाणी लक्ष्मी, उत्कर्ष, नीती आणि विजय निश्चित राहणार आहे. अन्य ठिकाणी ते काही राहणार नाहीत असा माझा दृढ निश्चय झालेला आहे. महाराज, पुरुष प्रयत्न आणि ईश्वरी विचारांचं पाठबळ यांचा संयोग झाला म्हणजे यश निश्चितच मिळतं. धृतराष्ट्राच्या दृष्टीहीन नेत्रात व्याकुळता पुरेपूर भरून राहिली होती. त्याचं अंतःकरण उदास बनून गेलं होतं. तो काही बोलणार एवढ्यात संजयानंच म्हटलं, महाराज, श्रीकृष्णार्जुन रथात सज्ज होऊन राहिलेत. मोठ्या आत्मविश्वासानं अर्जुन रथात चढलेला पाहून पांडव, सोमक आणि त्याचे इतर अनुयायी यांनी संतुष्ट मनानं उत्स्फूर्तपणानं शंखनाद केलाय. भेरी, नगारे, कर्ण अशा रणवाद्यांनी त्यांना एकाच वेळी साथ दिली आहे. त्या महानादानं दशदिशा दुमदुमून गेल्या आहेत. तो नाद ऐकून मलाही कांठळ्या बसत आहेत. आणि महाराज, बोल, ऐकतोय मी. युधिष्ठिरानं आपलं धनुष्य खाली ठेवलंय. छातीवरचं कवचही उतरवून ठेवलंय. आणि काय करतोय तो? रथाखाली तो उतरला आहे आणि आपले हात जोडून तो कौरव सैन्याच्या दिशेनं चालतच निघाला आहे. धृतराष्ट्राच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. संहार टाळण्यासाठी धर्मराज युधिष्ठिर कौरवांना शरण आला नसेल या विचारानं तो क्षणकाल सुखावून गेला. धृतराष्ट्राप्रमाणेच रणांगणावरील उभय पक्षांना युधिष्ठिराच्या या कृतीचं आश्चर्य वाटत होतं. आपापल्या रथातून उतरून पांडव त्याच्या पाठोपाठ पळत निघाले. युधिष्ठिराला जाब विचारू लागले. परंतु कुणाशीही न बोलता युधिष्ठिर कौरव सैन्यात गेला. अंतरावर उभे ठाकलेले भीष्म, द्रोण, कृप या आचार्यांना
या आचार्यांना त्याचबरोबर शल्याला त्यानं मनपूर्वक वंदन केलं. युद्ध करण्याची अनुज्ञा मागितली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन तो माघारी फिरला. संजय म्हणाला, युधिष्ठिराच्या या कृत्यानं सर्वजण आश्चर्यचकित होऊन गेलेत. त्यानं भीष्मादिकांना मनानं जिंकून घेतलंय. आता संजयाचं बोलणं अर्धवट राहिलं, कारण काही कौरव स्त्रिया धृतराष्ट्राच्या मंदिरात आल्या होत्या. आपल्या आसनावरून उठून विदुर त्यांना सामोरा गेला. तात, आम्ही कुरुक्षेत्रावर निघालो आहोत. उद्यापर्यंत शिबिरात पोचू. ठीक आहे, तुमची निघण्याची सर्व सिद्धता झाली आहे. राजद्वारासमोर तुमचे रथ सारथ्यांसह उभे आहेत. तुमच्याबरोबर जाणारं संरक्षक दलही तयार आहे. बहुतेक कौरव स्त्रिया कुरु सैन्याबरोबर आधीच मार्गस्थ झाल्या होत्या. काही जणी मागाहून जाणार होत्या. विदुरानं त्यांची सारी व्यवस्था पूर्वीच करून ठेवली होती. विदुराच्या बोलण्यानं त्या संतुष्ट झाल्या. कौरव स्त्रियांमधील दुश्शला पुढे झाली आणि धृतराष्ट्राच्या पायांना स्पर्श करून म्हणाली, तात, आम्ही निघतो. आम्हाला अनुज्ञा द्या. धृतराष्ट्रानं त्यांना अनुज्ञा देऊन शुभाशीर्वाद दिले. कौरव स्त्रिया निघाल्या तेव्हा विदुरही त्यांना राजद्वारापाशी पोचवायला निघाला. 4 कक्ष ओलांडून जाताना अंतर्वेशक, अधिकारी, प्रतिहारी, मंत्री, अमात्य, सेवक, सेविका, रक्षक त्या कुलीन स्त्रियांना आदरपूर्वक प्रणाम करत होते. मागध आणि वादक मंगलवाद्यांचा ध्वनी करत होते. 4 कक्ष ओलांडून ही मंडळी राजप्रासादाच्या प्रमुख द्वारापाशी आली. नक्षीकाम केलेले भव्य लाकडी द्वार उघडलं गेलं. समोरच्या परिसरात अनेकविध कर्णीरथ सज्ज होऊन राहिलेले त्यांना दिसले. वस्त्रानं झाकलेले ते छोटे रथ खास स्त्रियांसाठी असायचे. त्या रथांना 2-2 अश्व जोडले होते. रथात मखमली गाद्यागिद्यांची व्यवस्था केली होती. बाजूनं पुढून सुंदर पडदे सोडले होते. रथाबरोबर शुद्ध सुवासिक जल, अन्नसाठा, शस्त्रास्त्र याचेही गाडे जाणार होते. निवडक रक्षक दल रथापुढे सज्ज झालं होतं. कौरव स्त्रिया राजप्रासादाच्या भव्य संगमरवरी पायऱ्या उतरून खाली जाऊ लागताच दुतर्फा उभ्या असलेल्या ब्रह्मवृंदानं आणि राजर्षींनी स्वस्ती वाचन सुरू केलं. त्यांना निरोप द्यायला विदुर पायऱ्या उतरून खाली गेला. यथावकाश सर्व स्त्रिया आपापल्या रथात स्थानापन्न झाल्या. राजपुरोहितांनी काढून दिलेल्या सुमुहूर्तावर त्यांचे रथ निघाले. रथांचा खडखडाट सुरू झाला. राजमार्गावरून दूरवर ते रथ जाईपर्यंत विदुर निश्चलपणानं तिथेच उभा होता. रथ दिसेनासे झाले तेव्हा तो शांतपणानं मागे फिरला. राजप्रासादाकडे बघत तो काही वेळ तिथेच स्थिरावला. कुरु, प्रतीप, ययाती यांच्यापासून कुरु राज्याचं वैभव पाहिलेला तो राजप्रासाद होता तसाच होता. जणू स्थितप्रज्ञाचंच ते मूर्तिमंत प्रतीक होतं. त्या प्रासादानं गतकाळात काय काय पाहिलं नव्हतं. कित्येक सुखदुःखांचे सोहळे पाहिले होते. यज्ञयाग बघितले होते. रोगग्रस्त विचित्र वीर्याची व्यसनाधीनता पाहिली होती. तर भीष्माचार्यांचं तेजस्वी ब्रह्मचर्य अनुभवलं होतं. पंडुराजाचं सद्वर्तन बघितलं होतं. तर धृतराष्ट्राची कुटील नीती अनुभवली होती. गांधारीचं मूक आक्रंदन ऐकलं होतं. तर दुर्योधनादी चौकडीची उघड कपटनीती बघितली होती. दुःशासनाची बालिशता पाहिली होती. तर शकुनीचा कावेबाजपणा अनुभवला होता. कुंतीचं पावित्र्य त्याला उमजलं होतं आणि द्रौपदीची विटंबना त्यानं पाहिली होती. तिची तेजस्विताही त्यानं अनुभवली होती. कुरुकुलाचं भूषण असणाऱ्या त्या राजप्रासादानं धर्माचा उत्कर्षही बघितला होता. तसाच धर्माचा अपकर्षही पाहिला होता. केवळ 2 घटक अशा कितीतरी
केवळ 2 घटक अशा कितीतरी गोष्टी आजवर स्थितप्रज्ञ वृत्तीनं बघत आले होते. एक तो राजप्रासाद आणि दुसरा विदुर. जणू एक स्थितप्रज्ञ आता दुसऱ्या स्थितप्रज्ञाकडे बघत उभा होता. परंतु आता निर्जीव वास्तूला स्थितप्रज्ञ म्हणून चालणार नव्हतं. श्रीकृष्णाच्या मुखातून स्थितप्रज्ञाची लक्षणं ऐकल्यानंतर त्या राजप्रासादाला स्थितप्रज्ञ म्हणून भागणार नव्हतं. अजूनही निश्चलतेनं विदुर राजप्रासादाकडे मानवर करून बघत होता. तो त्याच्याशी जणू मूक संवाद साधत होता. राजप्रासादाचे दर्शनी भागातले उंचच उंच स्तंभ, संगमरवरी फरसबंदी, लाकडी नक्षीकाम, त्यावर कोरलेल्या विविध पवित्र मूर्ती, ठिकठिकाणी केलेला सुवर्णाचा नक्षीयुक्त मुलामा, देवड्यांमधले विझलेले दिवे, विविध आकाराचे गवाक्ष आणि वरचा निश्चल कुरुस साम्राज्याचा ध्वज हे जणू त्याच्याशी बोलत होते, संवाद साधत होते. एवढ्यात विदुराचं लक्ष वरच्या ध्वजाच्या बाजूला असलेल्या शिखराकडे गेलं. शिखरावर काही कंक पक्षी येऊन बसले होते. विदुराला तो अपशकुन वाटला. त्या कंक पक्ष्यांना शुभ्र राजहंस उडवून लावतो आहे असाही भास क्षणभर त्याला झाला. कंक पक्षाकडे बघतच तो निश्चल उभा राहिला. असं म्हणतही तसंच निश्चल बनून गेलं होतं. राजद्वारासमोरचे रक्षक त्या प्रासादाप्रमाणेच निश्चल उभे होते. सर्वत्र कमालीची स्तब्धता पसरली होती. संपूर्ण हस्तिनापूर नगर स्तब्ध झालं होतं, एखाद्या चित्रातल्या दृश्याप्रमाणे. मार्गामार्गावर भेसूर शांतता नांदत होती. घरीदारी शांतता बसत होती. पक्षीगण उडताना दिसत नव्हता. वारा पडला होता. वृक्ष सळसळत नव्हते. वाहनांची ये-जा थंडावली होती. नगरातले विविध प्राणी स्तब्ध बसून होते. अश्व निश्चल उभे होते. गज हालचाल करत नव्हते. बाजारात वर्दळ नव्हती. राजप्रासादातही तशीच भीषण शांतता बसत होती. कुलस्त्रिया निघून गेल्यानंतर राजवाड्यातले विविध जन आपापल्या नेमून दिलेल्या जागी स्थिर होते. कुणीही कोणाशी बोलत नव्हतं. भाट शांत झाले होते. त्यांचं भावनाविरहित संगीत थांबलं होतं. संजयही काही काळ शांत बसला होता. धृतराष्ट्रही खाली मान घालून शांत बसून राहिला होता. अग्निशालेतला अग्नी तेवढा दडदडत होता. शांत आणि निश्चल बसलेल्या धृतराष्ट्राचं अंतःकरणही असंच धडधडत होतं. त्याच्या मनाची घालमेल होत होती. आता त्याच्या कानाला निरनिराळे आवाज ऐकू येऊ लागले. तू कपटानं पांडवांचं राज्य हरण केलंस. पुत्र प्रेमापोटी तू आंधळा झालास. धर्मनिष्ठ पांडवांना तू झिडकारलंस. पांडूच्या पश्चात कुंतीशी आणि तिच्या पुत्रांशी तू प्रतारणा केलीस. कणिकनीतीचा अवलंब करून तूच पांडवांना वारणावताला पाठवलंस आणि त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केलास. तुझ्यामुळेच द्यूत घडलं आणि तुझ्यामुळेच पांडवांना वनवास भोगावा लागला. तूच पांडवांचं न्याय्य राज्य हरण केलंस. तुझ्यामुळेच हा अवनीतीचा काळ प्राप्त झाला. तुझ्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच धर्माचं अधःपतन झालं. आता तरी खरं सांग, द्रौपदी दासी होती का अदासी? संपूर्ण विनाशाला तू कारणीभूत आहेस. साऱ्या अनर्थाला तूच कारणीभूत आहेस धृतराष्ट्रा. तूच कारणीभूत आहेस. तूच कारणीभूत आहेस. तूच कारणीभूत आहेस. एकाएकी ते आतले आवाज वाढू लागले. तूच कारणीभूत आहेस हे कठोर शब्द त्या आवाजाच्या गदारोळात घुमायला लागले. हे सारं असह्य होऊन धृतराष्ट्रानं आपल्या दोन्ही हाताने कान झाकून घेतले. आतल्या गदारोळाला त्याच्या आतल्या आवाजानंच विषादानं उत्तर दिलं. मी चुकलो रे, मी चुकलो. त्याचं सर्वांग थरथरायला लागलं होतं. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. त्यानं नेत्र उघडले. एका वस्त्रानं कपाळावरचे धर्मबिंदू टिपले. नेत्रांची उघडझाप करीत बाजूच्या सेविकेला खुणावून त्यानं म्हटलं, वरचा मोठा वारा हवा आहे. हातातला पंखा सेविकेनं खाली ठेवला आणि बाजूला जाऊन वरच्या पंख्याची दोरी ती खेचू लागली. लाकडी झडपा हलू लागल्या. धृतराष्ट्राला हवा तसा वारा मिळू लागला. एवढ्यात संजय जवळपास ओरडलाच, महाराज! उभय सेनापतींनी शंखध्वनी केलाय. त्यांच्या पाठोपाठ इतर सेनांनीही शंखनाद केलाय. शंख, नौबती, झांज, पणव, दुंदुबी, आनक यांचा प्रचंड आणि भयकारी नाद आसमंतात कोंदून गेलाय. ऐन उन्हातही वातावरणाला करडा रंग प्राप्त झाला आहे. आणि महाराज, उभय सेनापतींनी आक्रमणाचे आदेश दिले. आता दोन्ही सैन्य मोठ्या वेगानं पुढे सरसावली आहेत. एकमेकांवरती आदळली आहेत. सेनापतीचा आदेश मिळताच दोन्ही सैन्य एकमेकांवर तुटून पडली. रथावर रथ आदळले.
गजगजावर चालून गेले. पदातींवर धावून गेले. एकच हाहाकार उडाला. आरोळ्यांनी आणि किंकाळ्यांनी वातावरण दुमदुमून गेलं. रथांचा खडखडाट आणि शस्त्रास्त्रांच्या गाड्यांचा आवाज त्यात मिसळून गेला. शस्त्रांच्या खणखणाटाचा आवाज घुमायला लागला. अस्त्रांचं भीषण स्वरूप दुग्गोचर होऊ लागलं. सर्वत्र एकच गलका झाला. विनाशकारी भयप्रद आवाजामुळे धरणी दुभंगते की काय असं वाटू लागलं. उभय सैन्यातून आगडोंब उसळले. ज्वाळांच्या जिव्हा आणि धुरांचे लोळ आकाश व्यापून टाकू लागले. प्रतिस्पर्ध्यानं तोडलेले भाले बाण इत्यादी आयुधांचे तुटके अवशेषही आकाशात उडू लागले. जणू जिवंत जगत मृत होऊन वर जाऊ लागलं. आकाशाला धुरकट तांबूस रंग प्राप्त झाला. धुराचं छत्र कुरुक्षेत्रावर व्यापून उरलं. एका क्षणात असत नष्ट होऊ लागलं आणि सत मागे उरलं. श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेल्या दिव्य सत उपदेशाचे शब्द तेवढे अंबरात चिरंतनचे स्थिरावले. गीता अंबरात अक्षर बनली. गीतांबरीतील काही वेचे. 1. मायेनं माणसाला आच्छादलेलं असतं परमेश्वराला नव्हे. 2. अज्ञानामुळे साधक अनित्य देवदैवतांकडे धाव घेतात आणि त्यामुळे शाश्वत सुखाला मुकतात. 3. काम क्रोध लोभ नरकाच्या वाटेला नेतात. नरक म्हणजे जिथं हीनत्व येतं ती जागा. 4. विषयांचा त्याग आणि पराकोटीची ईश्वरनिष्ठा हे 2 गुण दैवी प्रवृत्तीसाठी आवश्यक असतात. 5. वैराग्य म्हणजे सर्वसंग परित्याग नव्हे. त्याग वस्तूचा करायचा नसून विषयांचा करायचा असतो. कोणत्याही वस्तूला भोग्य न बनवता पूज्य बनवायला हवं अशी वृत्ती म्हणजेच वैराग्य. 6. दुसऱ्याच्या अज्ञानाबद्दल अवश्य क्षमा करावी, पण स्वतःच्या अज्ञानाबद्दल क्षमा करणं हे पाप आहे. 7. आपला धर्म आणि संस्कृती दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणं ही आसुरी वृत्तीच. 8. स्त्री ही संहाराला कारण ठरू शकते, तशी ती कुटुंबाचं आणि समाजाचं तारणही करू शकते. 8. स्त्री ही संहाराला कारण ठरू शकते, तशी ती कुटुंबाचं आणि समाजाचं तारणही करू शकते. स्त्रीमध्ये क्रांती करण्याची धमक असते. 9. केवळ सत्ता आणि संपत्ती अंतिम आनंद देऊ शकत नाही. 10. केवळ उपवास करण्यामुळे माणूस धार्मिक अथवा भक्त ठरू शकत नाही. 11. आहार म्हणजे केवळ भोजन नव्हे, तर इंद्रियांचे सर्व भोग भोगणं म्हणजे आहार. 12. ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मनाला क्लेश देणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, तद्वत स्वतःच्या शरीराला भक्तीच्या नावाखाली क्लेश देणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच असते. 13. तप म्हणजे सहन करणं, दुसऱ्यासाठी परमेश्वरासाठी झिजणं. 14. बुद्धिमान कोण? तर आपली बुद्धी भोगाकडे न वळवता ज्ञानाकडे वळवणारा खरा बुद्धिमान. 15. कर्म ज्ञान भक्ती यांची एकरूपता साधली म्हणजे साधक पुरुषोत्तम बनून जातो. 16. एकांतवास म्हणजे अरण्यात जाऊन राहणं नव्हे, तर मनाला भूत भविष्य आणि वर्तमान या त्रिकाळापासून अलिप्त ठेवण्याचा अभ्यास साधणं म्हणजे एकांतवास. 17. बुद्धिसहित भाव आणि श्रद्धा म्हणजे अनन्य भक्ती आणि बुद्धिविरहित भाव आणि श्रद्धा म्हणजे आंधळी भक्ती. 18. आपलं मन वाईट विचारांपासून झाडून पुसून स्वच्छ केलं पाहिजे. अशी चित्तशुद्धी होण्यासाठी कृतिभक्ती आवश्यक असते. 19. वर्षानुवर्ष मलिन होऊन पुटं चढलेल्या काचेतून सूर्याचं स्वच्छ रूप दिसणार नाही, त्याप्रमाणे अंतर्यामीची
त्याप्रमाणे अंतर्यामीच्या प्रत्येकामाला बघण्यासाठी मनावर चढलेली ऐहिक कुटं घासून पुसून स्वच्छ केली पाहिजेत. 20 ज्याच्याजवळ महानता आणि सज्जनता असते ती विभूती. 21 भोळा भाव कधीच सिद्धीला जात नसतो. विश्वरूपी परमेश्वर भोळ्या भावानं गवसत नसून बुद्धिनिष्ठ श्रद्धाभावानंच मिळू शकतो. 22 कर्मकांड ही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावरची पहिली पायरी आहे, परंतु पहिली पायरी ही अंतिम पायरी समजून बहुधा भक्ती केली जाते. साधक पहिल्या पायरीतच अडकून पडतो. 23 चित्तशुद्धीसाठी कर्मकांड आवश्यक असतं, परंतु केवळ कर्मकांड करणारा माणूस भक्त होऊ शकत नाही. भक्ती ही कृती नसून वृत्ती आहे. 24 कस्तुरीचा सुवास नाभीमध्ये असताना कस्तुरी मृग त्या सुवासाच्या प्राप्तीसाठी रानोमाळ भटकत फिरतो. तद्वत आत्मतत्व प्रत्येक माणसाजवळ असताना तो बाह्य जगात सैरभैर होऊन फिरत राहतो. 25 वेदांनी संसारात रस भरले आहेत, सौंदर्य निर्माण केलं आहे. वेद विचार माणसाची सर्वांगीण उन्नती साधतात. 16 विचारांवर सारं मानवी जीवन चालतं. विचार शरीरावर परिणाम करतात. विचारांनी षड्रिपू बदलता येतात. 27 वयोमानानुसार थकतात ती इंद्रिय, चैतन्य नव्हे. 28 सृष्टी केवळ त्यागासाठी नाही, केवळ भोगासाठीही नाही. सृष्टीचा भोग घेत घेत साधकानं सृष्टी नियमांच्या आत शिरलं पाहिजे. सृष्टीकर्त्या निर्मात्याला ओळखून जाणून समजून ध्यानात घेऊन माणूस पुन्हा ईश्वर सत्तेकडे जावा यासाठी सृष्टी निर्माण झाली आहे. 29 केवळ माला घातल्या, बुक्का लावला, भजन केलं म्हणजे माणूस भक्त ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे माळा न घालणारा, बुक्का न लावणारा आणि भजन न करणारा अभक्त ठरू शकत नाही. 30 विहित कर्म निष्ठेनं ध्यानप्रवण होऊन करणं. 30 विहित कर्म निष्ठेनं ध्यानप्रवण होऊन करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच असते. 31 परमेश्वर साधा सोपाही आहे आणि गुंतागुंतीचाही आहे. 32 विशाल सागर जलातला परमेश्वर आधी शोधला पाहिजे आणि मग थेंबातला. 33 सहस्र लोकांमधला एखादाच परमात्मा स्वरूपाचं ज्ञान 33 सहस्र लोकांमधला एखादाच परमात्मा स्वरूपाचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि असा प्रयत्न करणाऱ्या सहस्रोंमधला एखादाच परमात्मा स्वरूपाला तत्वतः जाणतो. 34 ज्यानं घडवलं त्याला विसरून जे घडलं ते पाहण्यातच किंवा त्याचा उपभोग घेण्यातच अडकून जाणं याला माया म्हणतात. 35 ज्याचा भाव शुद्ध झालेला आहे त्याला ब्रह्म फार दूर नसतं. हे पुस्तक इथेच संपलं. हरिओम तत्सत.